श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमा विशेष स्वामींची 3 दिवसीय उपासना. तुमच्याबरोबर कधी असं झालंय का की चारी बाजूनी संकट आलेले, खूप अडथळे येतात, आहे काही मार्ग दिसत नाहीये, एकातनं सुटतो तर दुसरी संकट येऊन उभं राहतं, दुसऱ्यातनं सुटतो तर तिसरं येऊन उभं राहतंय. अशी समस्या तुमच्यावर होतीये का? पैशांची चणचण आहे, घरात भांडणं होतात आहे, किंवा मुलांच्या भविष्याची चिंता आहे, किंवा घरामध्ये आजारपण आहे, त्या कारणाने खूप पैसा लागून राहिला आहे. जर अशी काही स्थिती असेल तर गुरुपौर्णिमापासून आपण 3 दिवसे ही स्वामी सेवा नक्कीच करू शकता. कारण की स्वामी भक्त आहे ते कधी अनाथ होऊ नाही शकत, कारण की स्वामी माऊली त्यांच्यावर सतत बरोबर आहे आणि त्यांनी वचन दिलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ही पूजा नाही तर स्वामींना साकडं घालण्याची एक विधी आहे. आपल्याला माहिती आहे का की जेव्हा आपण लहान होतो तेव्हा काय करत होतो? कोणची वस्तू हवी तर काय करायचो? जिद करायचो, ही वस्तू मला हवी आहे, हवी आहे, हवी आहे, है ना? तर त्याकरता बिलकुल आपण जिद करून बसून जायचो, जेवायचो नाही, खायचो नाही, रडायचो, काही पण करायचो ना. आई वडिलांकडनं ती वस्तू हवी. तर जर तुम्हाला स्वामी माऊलींकडनं हवी आहे ना तर जिद करा. मी पण एकदा जिद्दी झाले होते. आता मी काय केलं? स्वामी सेवा नाही केली, जी रोजची आहे तीच केली. मी नाही केली, मी खरंच सांगून राहिले, माझा जीवनाचा खरा अनुभव आहे आणि जास्त दिवस नाही झाले, वर्षभरच झालाय. मला जिद होऊन गेली होती की मला जिद्दीपणा येऊन गेला होता मनामध्ये की स्वामी मला हे हवंय. मी काय केलं? मी माहिती आहे आपल्या स्वतःवर कमीत कमी 25 दिवस नुसती कॉफी प्यायले होते. खाणं पिणं सगळं सोडून दिलं होतं, नुसत्या कॉफीवर होते. कारण की माझी जिद होती की माझं एक घर आहे ना ते मला विकायचं होतं आणि मी प्रयत्न करून करून थकले आणि ते घर विकलं जात नव्हतं. त्या दिवशी जिदवरती येऊन गेले, म्हणणं आता स्वामी तुम्ही ऐकत नाहीये, मी पण नाही ऐकणार, मी पण काही खाणार पिणार नाही, नुसती कॉफी पिणे, अशी जिद केली होती मी. आणि 20-25 दिवस ही जिद केली. 25 दिवसानंतर आश्चर्याची गोष्ट आहे, ते घर माझं विकलं गेलं आणि मला जे हवं होतं त्या जिदमुळे मिळालं. कारण की मी माझ्या आईजवळ जिद केली होती. मी माझ्या आईला काही सांगत होते रोज सकाळी उठून, आई आज मी परत उपाशी राहणार आहे बरं, तू माझं ऐकत नाहीये. ही नुसती जिद होती, एक संवाद होता. तर आपण ही जिद आणली मनामध्ये तर 3 दिवसात तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये संकट आहे ते दूर होईल. चला व्हिडिओला सुरुवात करू. नाही तर तुम्हाला वाटेल की ही बोलून राहिली आहे. नाही, हा अनुभव होता माझा. आपल्याला काय करायचं? आपल्याला काही संकट आहे या काही अडचण आहे ती दूर करायची आहे. आपल्याला स्वामी सेवा सुरू करायची आहे. गुरुपौर्णिमाच्या शुभ मुहूर्तापासून ही सेवा आपल्याला सुरू करायची आहे. जर सकाळ उठून तुम्ही लवकर केली तर खूप छान आहे. एक स्थान, एक वेळ, एक जागा, हे नेहमी लक्षात ठेवा, कारण की याच्यामध्ये ऊर्जाची निर्मिती होते. त्या ठिकाणी आपल्याला बसायचं आहे. ती जागा स्वच्छ करून घ्या, स्वामींना स्थापना करून घ्या. धूप दीप अगरबत्ती, जी आपली पूजा आहे, उपासना आहे, ती आपल्याला करून घ्यायची आहे. गुरुपौर्णिमाला स्वामींची पाद्यपूजा करा, जी आपण अक्कलकोटमध्ये करतो ती पाद्यपूजा आपल्याला नक्कीच करायची आहे. थोडंसं जल अर्पित करा, पायऱ्या पुसून घ्या, हळद कुंकू अक्षता गुलाल ते वहा, फूल वहा, अत्तर वहा, तुळशीचं पान वहा, आरती म्हणा. जी आपण पूजा करतो ती पूर्ण पूजा आपल्याला करायची आहे. ती पूजा झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे. स्वामी समर्थ अष्टक 11 वेळा म्हणायचं आहे आणि स्वामींसमोर जी पण तुमची त्रास आहे, अडचण आहे, ती सांगायची आहे. आणि आपलं जेवढं पण मनामध्ये विचार आहे ते स्वामींच्या चरणी अर्पित करायचे आहे. आणि लक्षात ठेवा, मी पहिलेच तुम्हाला काय सांगितलं, जिद. स्वामींशी जिद्दीपणा करायचा आहे. एक आईशी मूल बोलतंय, त्यांची मुलगी बोलते, तर जिद्दीपणा तर आपणही देतो ना आपल्या मुलांना. खूप जिद्दी होऊन जातात की नाही, ही आहे, ह्याचं खरं, ह्याच्या जीवनाची आवश्यकता आहे, तर कधी कधी ती वस्तू आपली पूर्ण होऊन जाते. तर स्वामींसमोर जिद करा. आणि या 3 दिवसामध्ये हे अष्टक म्हटल्यानंतर जर स्वामी समर्थ
सारामृत पण 3 दिवसामध्ये पूर्ण करू शकला तर हे खूपच चांगलं आहे. मनोभावेने हे पूर्ण करायचं आहे. त्यांचं पूजन करायचं आहे. 3 दिवस सतत आपल्याला हे करायचं आहे. आणि 3 दिवस आपले जे मनाचे भाव आहे ते स्वामींना अर्पित करायचे आहे आणि तीव्रतेची एक प्रार्थना नक्कीच करायचं आहे. पण जेव्हा सुद्धा हे लक्षात ठेवा, तुम्ही आपल्या घराकरता, आपल्या संकटाकरता हे सगळं करता ते, तर त्यावेळेस आपले जे परिवारचे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा तिथे बसायचं आहे आणि बरोबर श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे. स्वामी समर्थ सारामृत ऐकायचं आहे. स्वामी समर्थ जप करायचा आहे. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे. पूजा अर्चना करायची आहे. 3ऱ्या दिवशी स्वामींना पुरणपोळीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. हे सगळं करतोय पण घरामध्ये हे लक्षात ठेवा की सात्विक आहार झाला पाहिजे. मद्यपान नको, ब्रह्मचर्य पालन हवं. या ज्या बंधन आहे स्वामी पूजामध्ये ते आपल्याला नक्कीच करायचे आहे. आणि मनामध्ये हे आणायचं आहे की साक्षात स्वामी समर्थ माझ्या समोर बसलेले आहे आणि मी त्यांची पाद्यपूजा केली आहे तर स्वामींचं माझ्या घरामध्ये स्थायित्व होऊन गेलं आहे आणि जे काही मी आज सेवा करतो, उपासना करतो ते नक्कीच माझे स्वामी ऐकून राहिले. सगळी सेवा झाल्यानंतर ही आपली सगळी सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करायचं आहे. जसं चरित्र सारामृतचा पहिला अध्याय वाचला तर पहिला अध्याय वाचल्यावर स्वामींना म्हणायचं आहे की हा अध्याय मी तुमच्या चरणी समर्पित केला आहे, तुमच्या चरणी अर्पित केला आहे. प्रत्येक गोष्ट स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पित करायचीच आहे, म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आणि गुरुपौर्णिमाला गुरुदक्षिणा म्हणून स्वामींना आपले सगळे दुर्गुण समर्पित करायचे आहे. जे दुर्गुण आहे ते समर्पित करायचे आहे. जी वस्तू तुम्ही सोडू इच्छुक आहात की ही वस्तू माझी सवय बनून गेली आहे, ती वस्तू स्वामींचरणी आपल्याला अर्पित करून द्यायची आहे आणि त्या दिवशीपासून ती वस्तू आपल्याला सोडून द्यायची आहे. तर हे त्यांची गुरुदक्षिणा राहिली. आपल्याला गुरुपौर्णिमेला आपल्या स्वामींना गुरुदक्षिणा नक्कीच द्यायची आहे. सगळं स्वामींचं आपलं तर काहीच नाही आहे, म्हणून आपण ही गुरुदक्षिणा त्यांना नक्कीच देऊ शकतो. जी वाईट सवय आहे ती वाईट सवय आपल्या स्वामींच्या चरणी आपल्याला अर्पित करून द्यायची आहे. काही मनात ईर्ष्या असेल, द्वेष असेल, अहंकार असेल, मीपणा असेल, तो सर्वस्व अर्पित करून द्यायचा आहे. फक्त एक चूक नाही करायची. ती चूक म्हणजे काय आहे की हे काम होईल की नाही होईल हा प्रश्न मनात आला नाही पाहिजे. जर हा प्रश्न मनात आला तर मग ते कार्य आपलं पूर्ण होत नाही. मी करतोय आणि माझं काम होऊ शकतं. कितीकांना 3 दिवसामध्ये अनुभव नाही येत, कितीकांना 11 दिवसात येतात, कितीकांनी थोड्या दिवसांनी येतात, पण त्याचा अनुभव आल्याशिवाय राहूच शकत नाही. तर तुम्ही पाद्यपूजा करा, स्वामींची ही सेवा करा आणि स्वामींसमोर एक जीत आणा. आई म्हणून स्वामींशी बोला की माझं हे काम स्वामी राया, स्वामी माऊली तुम्ही नक्कीच करा. तर जेव्हा तुम्ही अशी सेवा स्वामींची कराले तर 3 दिवसामध्ये तुम्हाला गुरुपौर्णिमापासून ही सेवा सुरू करा. 3 दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि अनुभव आल्याशिवाय राहणारच नाहीये. मी स्वतः माझा अनुभव तुम्हाला सांगितला आहे. तर ही पूजा साधी सोपी आहे. जशी तुम्हाला जमेल तशी तुम्ही पूजा करू शकता. स्वामींना नुसती दुसरं काही नाही दिलं ना तरी मनाचे भाव हवे. अंतर्मनापासून स्वामीची सेवा करायला हवी. गुरुदक्षिणामध्ये जेव्हा स्वामीला मनापासून अर्पण कराले तेव्हा तुमच्या मनामध्ये जागा रिकामी होईल आणि ती जागा रिकामी झाली तर त्या ठिकाणी स्वामी निवासरत होऊन जातील आणि स्वामी निवासरत झाले तर स्वतः स्वामी तुमच्यावर राहतील. विश्वास ठेवून ही 3 दिवसीय गुरुपौर्णिमापासून उपासना सुरू करा. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच फलश्रुती मिळेल आणि स्वामी चरणी हीच प्रार्थना आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही कष्ट आहे, संकट आहे ते स्वामी 3 दिवसामध्ये दूर करे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ शेअर केला तर होऊ शकतं कोणाचं अजून संकट दूर होईल. श्री स्वामी समर्थ.